नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी MS सेट 2025चं प्रिपरेशन करतात आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं आहे तर कशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करावी, कंप्लीट याबद्दल कंप्लीट स्ट्रॅटेजी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। या व्हिडिओला कंप्लीट बघा, यांनी आपल्याला पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर कसं करायचं, MS सेट 2025मध्ये कसं यश मिळवायचं यासंबंधी सर्व गोष्टी मी सांगणार आहे। स्मार्ट ट्रिक्स आणि स्मार्ट टिप्स जे आहे तेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दिल्या जातील। सगळ्यात पहिले तर तुमच्याशी एक छोटासा प्रश्न आहे की तुम्हाला खरोखरच महाराष्ट्र सेट 2025मध्ये यश मिळवायचं आहे का? तुम्ही म्हणाल सर हो करायचं आहे म्हणून तर मी प्रिपरेशन करतो आहे, असं नाही। सगळ्यात पहिले तर जर तुमचं मन हो म्हणत आहे, ठीक आहे, मनापासनं जर हो आहे, मनापासनं या यात्रेला या लढाईला जर तुम्ही जायला तयार आहे तरच प्रिपरेशन तुमची योग्य दिशेने जाल नाही तर काय विद्यार्थी फॉर्मॅलिटीसाठी प्रिपेअर करता, फॉर्मॅलिटी म्हणून परीक्षा देतात आणि मग नंतर काही होत नाही। म्हणून सगळ्यात पहिले तर हे जे आहे हे इथे काय मॅटर करतं की तुमचं माइंडसेट, ठीक आहे, तुमची जी माइंडसेट आहे ही खूप मॅटर करते। तुमची जी इच्छाशक्ती आहे की बा मला MS सेट 2025 क्वालिफाय करायचं आहे आणि मला विद्यापीठांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, हे सगळ्यात पहिले तुमच्या मनात आलं पाहिजे। ठीक आहे, हे सगळ्यात पहिले मनात आलं पाहिजे, कारण याच दोन गोष्टी आहे ज्या तुम्हाला समोर चालायला मदत करतील। जिथे या दोन्ही गोष्टी डाऊन झाल्या तिथे तुमचं प्रिपरेशन कुठे ना कुठे मागे पुढे होईल। ठीक आहे, आता हे तर तुम्ही जर तुमचं उत्तर हो आहे तर आपल्याला माइंडसेट करून घ्या की आय हॅव क्वालिफाईड MS सेट 2025 एक्झाम। ठीक आहे, मी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 क्वालिफाय झालो आहे। तुम्ही म्हणाल सर हे काय आहे? ही एक सकारात्मकता डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देईल। ही जी लाईन आहे ना ही तुम्हाला प्रेरणा देईल की कशा प्रकारे तुम्ही प्रिपेअर करत राहायला पाहिजे। तुम्ही जेव्हा पण आपल्या प्रिपरेशनच्या यात्रेत किंवा प्रिपरेशनच्या लढाईत मागे पुढे व्हाल किंवा मन नाही करणार अभ्यासाचं, तर हीच लाईन जी आहे हीच तुम्हाला प्रेरित करेल की बाबाने मला क्वालिफाय व्हायचं आहे, त्याच्यासाठी मी सुरू केलं आहे आणि याला मी क्वालिफाय करीलच। मला आपल्या जीवनात समोर सरकायचं आहे, आता खूप झालं, घरच्यांवर डिपेंड आता नाही राहायचं आहे, आता इंडिपेंडेंट व्हायचं आहे। तर म्हणून जे आहे हे आपल्याला हॅबिट डेव्हलप करणं आवश्यक आहे। आता सेट एक्झामच्या स्वरूपावरती आपण चर्चा करून घेऊ। तर सेट परीक्षा जी आहे, आपले सेट परीक्षेमध्ये टोटल जी एक्झाम आहे तो आपल्याला माहिती आहे की किती मार्क्सचा आहे, 300 मार्क्सचा आहे। ठीक आहे, 300 मार्क्सचा एक्झाम असतो, ज्याच्यात किती पेपर राहतात? 2 पेपर राहतात, पेपर 1 आणि पेपर 2। ठीक आहे, पेपर 1 तुमचा जनरल पेपर असतो आणि ज्याच्यात 50 प्रश्न असतात आणि पेपर 2 जे आहे हे तुमचा 100 मार्काचा असतो, ज्याच्यात 100 प्रश्न असतात। हा तुमच्या विषयाचा पेपर असतो। यानंतर हा जो पेपर आहे हा 100 मार्काचा असतो आणि नेक्स्ट जे आहे तुमचा पेपर 2 आहे हा तुमचा 200 मार्काचा असतो। ठीक आहे, तर अशा याच्यात आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगतो की जी येणारी सेट एक्झाम 2025 आहे ही काय होणार आहे, ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती घेतल्या जाणार आहे। आता यालाही लक्षात ठेवून हे जे ऑनलाईन सांगत आहे ना, ऑनलाईन म्हणजे तुमचा एक्झाम जो आहे तो आत्तापर्यंत जसा पेन पेपर बेस्ड होता तर तसा न राहता तुमचा एक्झाम जो आहे तो कॉम्प्युटरवरती आपल्याला द्यावा लागेल। तर त्या दृष्टिकोनानेही आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, कारण आता कॉम्पिटिशन जी आहे ती चांगलीच वाढून जाईल आणि आपण मागे न पडावं म्हणून आपल्या प्रिपरेशनला आत्तापासनं चालना देऊन द्या। तर हे तर तुम्हाला एक्झामचं पॅटर्नबद्दल सांगितलं आणि अजून एक गोष्ट इथे मी सांगून देतो तुम्हाला की आता पुढच्या एक्झाममध्ये ना कॅन्डिडेट्स भरपूर अपियर होतील, तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रिपरेशन करायचं। आता या एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये काय गोष्टी हे करायच्या हे तर तुम्ही आता एक एक करून लक्षात घ्या, वाटलं तुम्हाला तर नोट करून घ्या। ठीक आहे,
तर सेट एक्झाममध्ये आपला जो सिलेबस आहे तो पेपर 1 आणि पेपर 2 तो तर वेगळा वेगळा राहणार आहे. प्लस आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की 3 प्रमुख गोष्टी आहे. 3 प्रमुख गोष्टी. पहिले तर तुमची इच्छाशक्ती, कारण सकाळी जर बेडवरून जरी उठायचं असेल तरी त्याला विलिंगनेस लागतो, तर हे विलिंगनेस असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा पॉईंट येतो की तुमचा कॉन्फिडन्स. पूर्ण प्रिपरेशनच्या दौरान तुम्हाला आपला कॉन्फिडन्स जे आहे ते वरखाली ठेवायचं, कारण तुम्ही जसं जसं सरकाल काही गोष्टी तुम्हाला समजणार नाही, अडचण जाईल, कारण हे काही सोपं नाही आहे. ठीक आहे, ही समुद्रासारखंची यात्रा आहे, तर ही सोपी नाही आहे. तर आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स ही बनवून ठेवणं भाग आहे. तिसरी गोष्ट काय की तिसरी गोष्ट तुम्हाला आपली कन्सिस्टन्सी जी आहे, कन्सिस्टन्सी म्हणजे आज अभ्यास करतो 10 दिवसांनी करील 4 दिवसांनी करील असं नाही चालणार. भले तुम्ही 2 तास 4 तास अभ्यास करत आहे, नो मॅटर, पण हे 2-4 तास जे अभ्यास करताय हे रोज झालं पाहिजे. ठीक आहे, हे रोज झालं पाहिजे. भले तुम्हाला आता सध्या सण सुरू आहे, गणपती सुरू आहे, महालक्ष्मी सुरू आहे, तर सध्या तुम्ही जर अर्धा तास जरी अभ्यास केला अशा याच्यात तरी ते आपण भरपूर याच्यात चालू. आणि चौथा पॉईंट याच्यात येतो की आपल्याला काय, आपल्याला पूर्ण म्हणजे समर्पित भावाने प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो की डिटरमाइंड राहून आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. कारण या गोष्टी काय आहे, या गोष्टी तुम्हाला पुढे सरकायला खूप महत्त्वपूर्ण आहे. आता इतर लोक येतील ते पेपर 1 असं करा, पेपर 2 असं करा, मी तसं नाही आहे. मी आधी तुमच्यासाठी, कारण हे सगळं काय आहे, हे सगळं फाउंडेशन आहे. जसं घरांचे जे गड्डे असतात ते जर तुम्ही व्यवस्थित नाही केले, घरांचे कॉलम उभे नाही केले, तर घर व्यवस्थित बनणार नाही, घर मजबूत बनणार नाही. तर त्याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन मजबूत बनावं, त्यासाठी या सर्व गोष्टी ऐकणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की आपला माइंडसेट करून घ्या, आपली विनिंगनेस डेव्हलप करून घ्या या एक्झामला घेऊन. आता मुद्द्याची गोष्ट करू की सगळ्यात पहिले या एक्झाममध्ये तर तुम्हाला सिलेबस जो आहे, सगळ्यात पहिले सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपला सिलेबस जो आहे त्याची प्रिंटआउट आपल्याकडे ठेवावी, पेपर 1चीही आणि पेपर 2चीही. का बरं? कारण ही सिलेबसमध्ये बरेचसे विद्यार्थी नुसते प्रिपरेशन करत राहतात, त्यांना माहीत नसतं की सिलेबस काय आहे, कसं आहे. आता प्रिपरेशन कशी करावी या संदर्भातही तुम्हाला सांगण्यात येईल. त्यापूर्वी एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो की MS-CET 2025साठी कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्सची पेपर 1ची जी न्यू बॅच आहे ती कालच स्टार्ट झालेली आहे. 9 सप्टेंबर 2024ला ही बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे. एकच लेक्चर याच्यात झाला असेल तर हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला दिल्या जातील, मॉक टेस्ट आपल्याला सरावसाठी मिळतील, 2000+ MCQs आपल्याला दिल्या जातील PDF आणि व्हिडिओजच्या फॉर्ममध्ये, आणि MCQs आपल्याला PYQs स्पष्टीकरणसह दिल्या जातील. ठीक आहे, जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे. कोर्स फीस इज जस्ट 2499. 2500मध्येच तुम्हाला हा कोर्स अवेलेबल राहील. या कोर्सचा वापर करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागच्या परीक्षेत यश मिळवलेलं आहे, तर आपणही जॉईन करून यश मिळवू शकता. डायरेक्ट जॉईन करायचं असेल तर या 2 नंबरवरती व्हॉट्सअपनी संपर्क करा आणि जॉईन होऊ शकता. या व्यतिरिक्त MS-CET 2025मध्ये आपल्याकडे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हे पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, मराठी, कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री या सर्व कोर्सेस आहे. हा जर कोर्स आपण घेता तर याच्यातही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, नंतर PYQs विथ एक्सप्लेनेशन मिळतील, टॉपिक वाईज MCQs मिळतील, आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आणि कंप्लीट पेपर 1. पेपर 2ला जर तुम्ही इथे स्वतःला रजिस्टर करता तर तुम्हाला पेपर 1 पूर्णपैकी फ्री दिल्या जाणार आहे. नवीन बॅच जी आहे ती कालच स्टार्ट झालेली आहे. कॉमर्समध्ये आपला लीगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस जे आहे ते आपण स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, तो आपला रनिंग आहे, तर आपण याला जॉईन होऊ शकता. फीस इज 12,000, पण दोन्ही पेपर आपल्याला मात्र 8,000 इथे मिळून जातील. आता येऊ आपण मेन याच्यावर. तर सिलेबस तर तुम्हाला सांगितलं की पेपर 1 आणि पेपर 2चं काय करा, प्रिंट करा, आणि जेव्हाही अभ्यास करता चाहे त्या कोर्सच्या माध्यमातून करा किंवा स्वतः करा, सेल्फ स्टडी करा, ते याच्यातनं तुम्हाला प्रिंटआउट जी आहे ती हे घ्यायची आहे. ठीक आहे, आता टॉपिक्सची अंडरस्टँडिंग, ठीक आहे, टॉपिक्सला समजून घेणे दोन्ही पेपरमध्ये हे होऊन जातं, दोन्ही पेपरमध्ये महत्त्वपूर्ण होऊन जातं. कारण या टॉपिक्सला जर तुम्ही समजले नाही तर
पलीकडे तुम्हाला त्रास होऊ शकतो. भले तुम्हाला एकदा पूर्णपणे नाही समजणार. पेपर 2शी तर आपण परिचित असता, BCom पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशनमध्ये आपण पाहतो तर आपल्याला परिचय तर असतो, पण पेपर 1 आपल्याला नवीन जातो म्हणून अवघड जातो. तर टॉपिक्सची अंडरस्टँडिंग होणे अत्यंत आवश्यक आहे. आता या प्रिपरेशनला केल्यावर असं होतं की टोटल तुम्हाला 20 युनिट्स तयार करायचे आहे. ठीक आहे, 20 युनिट्स जे आहे त्या प्रिपेअर करायच्या. 10 पेपर 1च्या 10 जे आहे पेपर 1च्या 10, पेपर 2च्या 10. ठीक आहे, तर असं करून 20 युनिट्स तयार होत जातं. आता विद्यार्थी जी आहे ते एक चूक काय करतात माहिती आहे का, अभ्यास तर करून घेतील, टॉपिक्सला स्टडी करून घेतील, संकल्पना वाचून टाकतील, हायर एज्युकेशनही रटून टाकतील, पण त्याची पुनरावृत्ती नाही करत. ठीक आहे, पुनरावृत्ती न केल्याने काय होतं की विद्यार्थ्यांना अडचण येते. तर एक काम करा, तुम्ही जितकाही वेळ अभ्यास करता झोपण्यापूर्वी आपली एक रिव्हिजन करून घ्या. ठीक आहे, झोपण्यापूर्वी जे आहे रिव्हिजन, सपोज तुम्ही आज हे वाचले, 2 टॉपिक स्टडी केले आहे, 1 तास स्टडी केला, तर 1 तासाला तुम्ही 10 मिनटं एक्स्ट्रा द्या, झोपण्यापूर्वी काढा. जर शक्य नसेल तर सकाळी उठल्यावर बरोबर ब्रश केल्यावर वगैरे त्यावेळी तुम्ही काय करा, रिव्हिजन करून घ्या. किंवा तुमचा जो संडे असतो, ज्या दिवशी बरेचसे लोक आपले वर्किंगही असतात, स्टुडंट्सही असतात, तर त्यामुळे काही फुल टाईम या प्रिपरेशन करत असतील तर संडेला खास करून तुम्ही पूर्ण आठवड्याभरात जितकाही अभ्यास झालेला आहे त्याला रिवाईज करा. प्लस हे वीकली तर असलं पाहिजे. ठीक आहे, डेली बेसिसवर, वीकली बेसिसवर आणि प्लस याच्याबरोबर मंथली बेसिसवर, म्हणजे महिना जेव्हा संपतो तेव्हाही तुम्हाला एकदा संपूर्ण रिव्हिजन करणे आवश्यक आहे. ठीक आहे, कारण हे जर रेग्युलर कराल हेवालं तर याला कमी वेळ लागेल. मग जर हे दोन्ही रेग्युलर कराल तर यालाही कमी वेळ लागेल. आणि मग शेवटी जेव्हा तुमची एक्झाम जवळ येईल तर तुम्हाला सर्व गोष्टी रिकॉल करायला, लक्षात ठेवणे जे आहे ते सोपं होऊन जाईल. कारण विद्यार्थी काय करतात, टीचिंग ॲप्टिट्यूड वाचून घेतलं, मग त्याचा अभ्यासच नाही केला, तर रिव्हिजन नाही झाली, तर मग त्यांना खूप त्रास होतो. ठीक आहे, लक्षात राहत नाही. परीक्षेत छोट्या गोष्टी आजकाल विचारल्या जातात तर ते आपल्या लक्षात राहत नाही, त्यामुळे आपले 1-2 मार्क 4 मार्क असेच चालले जातात आणि आपली जी परीक्षा आहे ती अगदी कमी मार्कांनी राहून जाते. तर या गोष्टीचं विशेष ध्यान द्या. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट येतो की तुम्ही टॉपिक तर स्टडी करत आहे, सपोज रिसर्च ॲप्टिट्यूड वाचत आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड नुसतं वाचून नाही होणार, रिसर्च ॲप्टिट्यूडचे तुम्हाला सोबत MCQजही करावे लागतील. ठीक आहे, MCQजही करावे लागतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही संशोधनचे प्रकार वाचत आहे, टाईप्स ऑफ रिसर्च वाचत आहे, तर टाईप्स ऑफ रिसर्च वाचा, मार्केटिंग मिक्स वाचा. ठीक आहे, पण त्याचे प्रत्येक विषयामध्ये पेपर 1 असो त्या पेपर 2 असो, ठीक आहे, पेपर 1 असो त्या पेपर 2 असो, आताचपासनं दररोज 5-7 MCQ जे आहे ते लावत राहा. ठीक आहे, 5-7 MCQ किंवा 10 होत असेल तर 10 ते 15 MCQ रोज लावण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल सर आमचं सिलेबस तर काही नाही झालं अजून, होऊन जाईल, सिलेबसही होऊन जाईल, पण या 10-15 MCQच्या माध्यमातून काय तुम्हाला नॉलेज भेटत राहील. ठीक आहे, जसे तुम्ही ते सिलेबसच्या टॉपिकमध्ये जाल जसं टाईप्स ऑफ रिसर्च वाचलं, टाईप्स ऑफ रिसर्चचे जर तुम्ही MCQ प्रॅक्टिस करता, 5-10 जरी MCQ लावले तर तुम्हाला समजून जाईल की मला नॉट नाही व्यवस्थित दिसेल, पुढच्या वेळी मी या गोष्टींवरती काम करेल, मी या चुका करणार नाही. तर या गोष्टी ज्या आहे या तुम्हाला समोर जायला खूप हेल्प करतील. ठीक आहे, आता अजून एक पॉईंट जे विद्यार्थी चूक करतात की पेपर 1 आणि पेपर 2, ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2ला सोबत घेऊन चालायचं. ठीक आहे, सोबत जे आहे दोन्ही पेपरला काय करायचं, बॅलन्स्ड प्रिपरेशन करायचं. बॅलन्स प्रिपरेशन नाही केलं तर काय होतं, आता बरेचसे विद्यार्थ्यांना पेपर 2 ज्यांचा मजबूत आहे त्यांनी जास्ती वेळ जो आहे पेपर 1ला द्यावा, ज्यांचा पेपर 1 चांगला आहे चांगला आहे त्यांनी पेपर 2वरती भार द्यावा. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक पॉईंट महत्त्वाचा की जर समजा तुम्हाला असं वाटतं की माझी चूक होते आहे तर आत्तापासूनच या दोन्ही पेपरला एकसारखा वेळ द्या. कारण नाही तर असं होतं की विद्यार्थी जे आहे पेपर 2 खूप मोठा आहे म्हणून पहिल्यांदा प्रिपरेशन करणारे विद्यार्थी काय करतात, पेपर 2ला 4-5 महिने देतात आणि मग म्हणतात की 2 महिन्यात पेपर 1 करून घेईल. तर असं नाही आहे.
आता पेपर 1 ही पहिल्यासारखा राहिला नाही, पेपर 2 ही पहिल्यासारखा राहिला नाही. दोघांचा लेवल जो आहे तो भरपूर वरती चालला गेलेला आहे. म्हणून तुम्ही एक पेपरवर अवलंबून राहू शकत नाही. ठीक आहे, तर दोघांना एकत्र घेऊन आपण प्रिपेअर कराल तर आपल्याला जास्ती फायदेशीर होईल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रिपरेशनमध्ये जसे जसे तुम्ही युनिट स्टडी करता, जसे जसे टॉपिक स्टडी करता, त्या टॉपिकचे क्रिस्पी नोट बनवून घ्या. ठीक आहे, त्या टॉपिक्सवरती क्रिस्पी नोट्स जे आहे ते बनवून घ्या. क्रिस्पी म्हणजे ते भाजीवाले नाही, हे छोटे छोटे नोट्स म्हणजे शॉर्ट नोट्स जे आहे हे तयार करा. आता तुम्ही म्हणाल सर हे आवश्यक आहे का? खूप सारे लोक तर विदाऊट नोट्स ही पास होऊन जातात. बरेच म्हणतात क्वालिफाय झाल्यावर की आम्ही नोट्स नाही बनवले. क्वालिफाय झाल्यावर कोणीही काही म्हणू शकतं, पण मी सांगतो की नोट्स बनवलेली तुम्हाला काय होईल, पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात राहतील. आणि जेव्हा तुमचं फायनल हे येईल, शेवटचा आठवडा उरेल परीक्षेच्या आधी, तर परीक्षेच्या आधी तुम्हाला रिव्हिजन करणं खूप सोपं जाईल. नाही तर तुम्ही म्हणाल की सर मी पुस्तकात अंडरलाईन करून घेतो माझं होऊन जाईल. नो मॅटर, तुमची स्टडी होऊन जाईल, तुमची रिव्हिजन होऊन जाईल, पण सगळ्यात शेवटी जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा कुठे खूप पानं पलटवून पाहाल. तर असं एक रजिस्टर ठेवा किंवा पेजेस ठेवा, युनिट वाईज बंच ठेवा, तर त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, तर याच्यात जे आहे आणि लास्टमध्ये येते जेव्हा तुमची एक्झाम जवळ येईल. आता तुमच्या एक्झाम होण्याचे चान्सेस कधी आहे? मार्च एंड किंवा एप्रिल एंड. ठीक आहे, मार्च एंड किंवा एप्रिल एंड जे आहे याच्यात होऊ शकते. तर अशाच्यात आपल्याला काय करायचं आहे, परीक्षेच्या आधी टेस्ट सिरीज जे आहे, टेस्ट सिरीज कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग होणार आहे, तर आपल्याला टेस्ट सिरीजला प्रॅक्टिस करणे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, आय होप त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की विद्यार्थ्यांची धारणा काय होते की सगळ्याच काही जे आहे आपल्याला सर सांगतील, आपल्याला मॅडम सांगतील आणि आपलं होऊन जाईल. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. आम्ही जे आहे आम्ही तुम्हाला वी आर हिअर टू गाईड यू, तुम्हाला मार्गदर्शन देऊ, तुमच्या डाऊट्स सॉल्व करू, सगळं सॉल्व करू. पण तुम्हाला जिथे वाटतं किंवा आम्ही अभ्यास कमी केला, सरांनी शिकवलं तर आमचं होऊन जाईल, तर असं नाही आहे. जसं म्हणतात ना की घोड्याला तुम्ही तलावापर्यंत नेऊ शकता, त्याला पाणी प्यायला लावू नाही शकत. तर हेच सेम आहे की तुम्हाला गाईड आणि स्टुडंट्स, ठीक आहे, टीचर आणि स्टुडंट्स यांचे एफर्ट्स जे आहे ते दोन्ही एकत्र लागले पाहिजे. ठीक आहे, दोन्ही एकत्र एफर्ट्स जे आहे तुम्ही लावाल तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल. ठीक आहे, सो आय होप आजचं सेशन आपल्याला आवडलं असेल. जितके पण महत्त्वाच्या टिप्स होत्या मी तुम्हाला सांगून दिलेले आहे आणि आशा आहे की येणाऱ्या परीक्षेत जे आहे विद्यार्थी याचा वापर करून जे आहे ते निश्चितच हे करतील. आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आत्तापासूनच डाऊट आहे, ठीक आहे, त्यांना 4-5 वेळा आत्तापासून स्टडी करा, म्हणजे शेवटी तुमचा लोड राहणार नाही. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू, बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे.